आजपासून आर-टी-ओने ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही, त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आता यानंतर हिंदी भाषिक रिक्षावाले खूप जास्त भडकलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही भारतात राहतो तर हिंदी बोललीच पाहिजे. मराठीची आमच्यावर सक्ती का? पण माझा उलट त्या लोकांना प्रश्न आहे, की आमच्यावरती हिंदीची सक्ती का? जशी तुम्हाला मराठी येत नाही, तशी आम्हाला हिंदी येत नाही. मी लहानपणापासून गावाकडे वाढलो. माझ्या आई-वडिलांनी मला मराठी भाषा शिकवली. माझं शिक्षणसुद्धा मराठी भाषेत झालं. माझ्या आजूबाजूची सगळी लोकं मराठी बोलतात आहे. त्यामुळे मला हिंदी येत नाही. तुम्ही महाराष्ट्रात येता, इकडे येऊन हिंदी बोलता आणि असं गृहीत धरता, की आम्हाला सुद्धा हिंदी भाषा येतच असेल. हे असं कसं चालायचं? जर का तुम्ही 15-15, 20-20 वर्ष महाराष्ट्रामध्ये राहताय आणि तरीही तुम्हाला जर का मराठी भाषा येत नसेल आणि वरून येऊन तुम्ही आम्हालाच फोर्स करताय, की तुम्हीच आमची भाषा शिका. म्हणजे ही तर तुमची दादागिरी आहे. तुम्हाला मराठी शिकणं अवघड वाटतंय, तसं आम्हाला हिंदी शिकणं अवघड वाटतंय. साधा आणि सरळ हिशोब आहे. त्यामुळे इकडे येऊन कुणी दादागिरी करायची नाहीये. महाराष्ट्रामध्ये मराठीच भाषा चालणार आणि आम्हाला मराठीच येते. आणि राहिला विषय हिंदी देशाची भाषा आहे, हिंदी राष्ट्रभाषा आहे, तर या लोकांनी थोडासा अभ्यास करावा. या लोकांना काडीचाही अभ्यास नाहीये. हिंदी कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये. आपल्या देशाला राष्ट्रभाषाच नाहीये. त्यामुळे हिंदी आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न करू नका. जर का तुम्हाला आमच्याशी बोलायचं असेल, तर तुम्हाला मराठीच बोलावं लागेल. साधं आणि सरळ गणित आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.